नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. राज्यसभेसाठी भाजपने आज आपल्या 4 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यात एक रामदास आठवले आहेत, त्यांना पाठिंबा आहे भाजपचा. आठवलेंचा स्वतःचा RPI पक्ष आहे, भाजपसोबत आहेत ते. त्यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. अर्थात त्यांची उमेदवारी पक्कीच मानली जात होती, पण ती आता पक्षाने घोषणा केल्यामुळे ती पक्की झाली आहे. दुसरं नाव आहे ते तावडे, विनोद तावडे. विनोद तावडे यांनाही उमेदवारी मिळेल अशी चर्चा होतीच, आणि त्याप्रमाणे ती मिळाली आहे. ही 2 नावं ठीक आहेत, पण बाकी दोन नावं जी जाहीर झाली आहेत ती नावं म्हणजे भाजपचं धक्कातंत्र आहे. एक म्हणजे नागपूरच्या माजी महापौर मायाताई इवनाते. मायाताई इवनाते या आदिवासी नेत्या आहेत, नागपूरच्या माजी महापौर राहिले आहेत. आज पुन्हा आता त्या नगरसेविका आहेत. अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाच्या त्या सदस्य राहिल्या आहेत. म्हणजे पक्षामध्ये भरपूर काम आहे त्यांचं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या त्या निकटवर्ती आहेत. जवळचा स्नेह आहे त्यांचा मुर्मू यांच्याशी, पण ती काही क्वालिफिकेशन नाही त्यासाठी की त्यांना उमेदवारी मिळाली. इवनाती यांचं काम आहे, पक्षासाठी काम आहे, समाजासाठी आहे. तिसरं नाव म्हणजे रामराव वडकुते. हे हिंगोलीचे आहेत, मराठवाडा धनगर समाजाचे आहेत. म्हणजे OBC जो नाराजी हा प्रकार जो सुरू होता, तो नाराजी प्रकार दूर करण्याचा प्रयत्न वडकुते यांच्या उमेदवारीतून झाला आहे. वडकुते धनगर आहेत आणि पक्ष संघटनेत काम आहे त्यांचं. त्याचा पक्षाला उपयोग होईल. पण पक्षाने म्हणजे ज्या नावाची चर्चा होती त्यात वडकुते आणि इवनाते हे 2 नावं कधीच नव्हते. एकूण 28 नावं दिल्लीला पाठवण्यात आली होती पक्षाकडून. 28 नावं, यातून उमेदवार निवडता येईल अशी 28 नावं गेली होती. त्या 28 मधून हे 4 हिरे पक्षाने शोधून काढले आहेत. आणि हे काम सोपं नव्हतं. हे भाजपचं धक्कातंत्र आहे आणि भाजपमध्येच हे होऊ शकते. नगरसेवकापासून खासदारपर्यंत, नगरसेवक ते खासदार ही उडी कुणी भाजपमध्येच मारू शकतो. कितीतरी नावं चर्चेत होती, 28 नावं. त्यात मायाताई इवनाते यांचा नंबर लागला. मायाताई 2007 मध्ये नागपूरच्या महापौर होत्या. संघटनेतून काम करताना पक्षाचं त्यांच्याकडे लक्ष गेलं आणि पक्षाने त्यांना उचललंय. म्हणजे पहा तुम्ही, आदिवासी, OBC, मराठा आणि दलित 4 उमेदवार दिले आहेत भाजपने. ते 4मध्ये हे समाजाचं कॉम्बिनेशन, समतोल व्यवस्थित साधला गेला आहे. प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा विचार झाला आहे. तर रामदास आठवले यांचं नाव चर्चेत होतंच.
रमेश तावडे. रमेश तावडे म्हणजे मराठा चेहरा. रमेश विनोद तावडे. विनोद तावडे मराठा चेहरा म्हणून पक्षाचा मराठा चेहरा. इतक्या वर्षानंतर तावडेंना संधी मिळाली आहे. 2019 मध्ये पक्षाने त्यांना तिकीट नाकारलं होतं. याच तावडेंना पक्षाने तिकीट नाकारलं होतं आमदारकीचं 2019 मध्ये. आज तेच रमेश तावडे, विनोद तावडे पक्षाची तिकीट वाटतायत, सरचिटणीस आहेत. 7-8 वर्षे ते महाराष्ट्रापासून थोडे लांबच राहिले, पण त्यांनी किरकिर केली नाही. ते दिल्लीला गेले, तिथे त्यांनी पक्षाचं काम चालू केलं. जो काम करतो त्याचा देव असतो. त्यांच्या कामाचं चीज झालंय. यांच्या कामाची एक स्पेशालिटी आहे तावडेंच्या, की ते कुठलंही आदळापट वगैरे असं काही दणदणाट असं काही न करता शांतपणे आपलं काम करतात आणि रिझल्ट देतात. विशेष म्हणजे बिहारची निवडणूक, हरियाणाची निवडणूक, या दोन्ही निवडणुकीत तावडे यांनी रिझल्ट दिला आहे पक्षाला. हे त्यांचं विशेष आहे, रिझल्ट देतात. म्हणजे आता कुठेही चर्चेत नसताना त्यांचं नाव उचललं गेलं. म्हणजे आता प्रश्न हा आहे की तावडे यांना पुन्हा प्रकाश ज्योतात घेतला आहे. मग देवेंद्र फडणवीस यांचं काय? मराठा पॉलिटिक्स म्हणून तावडे यांना घेतला आहे का? नाहीतरी देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला नेता आहेत अशी चर्चा फार आधीपासून आहे. त्यामुळे फडणवीसांना दिल्लीला नेण्याची तयारी, पूर्वतयारी म्हणून तावडे यांना इकडे महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी दिली आहे काय? हे मग हाही विचार करण्याचा विषय आहे की विनोद तावडेंना इकडे महाराष्ट्रातून उमेदवारी का दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला नेण्याची तयारी आहे का? हा प्रश्न विचार करा. आठवले हे सर्वात यशस्वी दलित राजकारणी आहेत. सुरुवातीला ते महाराष्ट्रात होते, शरद पवारांसोबत होते, नंतर त्यांनी वेगळा रस्ता धरला आणि आता राज्यसभेत भाजपसोबत आहेत. तर त्यांचा भाजपला किती उपयोग होतो हा भात वेगळा, पण भाजपने त्यांना सोबत ठेवला आहे हे महत्त्वाचं. त्यांच्या नावावर जी काही 2-4-5% मतं मिळत असतील ती भाजपने गोड मानून घेतली आहेत आणि सोबत ठेवला आहे हे महत्त्वाचं आहे. दलित चळवळीचा यशस्वी नेता म्हणून रामदास आठवले यांच्याकडे पाहावं लागेल हे महत्त्वाचं आहे. म्हणजे तर हे भाजपने यावेळी जे 4 नावं जी उमेदवारी दिली आहे चौघांना, ती भविष्यातल्या राजकारणाची दिशा, भाजपच्या राजकारणाची दिशा ठरवणारी आहे. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.